नमस्कार. आज मी बनवते मच्छी, दाखवते तुम्हाला. ही बघा, आता मी मच्छी आणलेली आहे. ही मच्छी मी आणलेली आहे. ही बघा, हे सुळे आहेत. हे बघा, हे मोठे छान पैकी. हे बघा, हे असले छान पैकी अगदी सुळे आहेत. यांना सुळे म्हणतात, पण खायला लय चांगले लागतात. हे बघा, केवढे मोठे आहेत. हे सुळे आणले. हे बांगडे आहेत आणि पण छान पेडवा, इंग, त्याप्रमाणे ही इंग मच्छी आहे. इंगा, ही इंगा असत. हे आता मी नीट करून घेते. ही मच्छी मी नीट करायला घेतली. त्यासाठी हा पेपर घेतलाय खाली आणि आता ही मी नीट करायला घेते. हे बघा, हे डोक्याकडून काढून टाकायची. पोटातलं असं काढून टाकायचं. हे बघा, त्याचे मी 2 तुकडे करणार. हे बघा, आणि हे भाजायला मी असे हे बघा असे करून घेणार आहे. असं डोक्याकडनं काढून टाकायचं. असे कापून घ्यायचे आणि त्याला असे करून घ्यायचे. हे बघा, हे भाजायसाठी आहे. असे सगळे नीट करून घ्यायचे. मी 2 तुकडे करून भाजणार आहे. हे बघा, हे असे करून मी भाजायला घेणार. त्याला मीठ लावून घेणार. हे मीठ लावून याला 15 मिनिटं ठेवणार आहे. लावून घेणार. हे बघा, सगळ्या मच्छीला मी आता हे मीठ लावून घेते. हे बघा, हे आता सगळी मीठ लावून ठेवून देते. हे बघा, ही कैरी घेतली आहे. ही कासून घेणार आहे. हे खोबरं किसून घेणार आहे. हे धणे घेतले. ह्या मिरच्या घेतलेत. ही लसूण आहे. मिरच्या मी पाण्यात टाकून घेतल्या. आता हे धणे 2 चमचे, तिरफळं टाकते. धणे टाकले, तिरफळं, मिरच्या
हे आता मी हे खोबरं किसून घेते आणि ही कैरी मी तासून कापून घेते आणि नंतर दाखवते. कैरी आहे आणि ही लसूण आहे. आता मी हे वाटायला घेते. हे बघा, धणे, तेरफळा आणि मिरच्या आता मी वाटायला घेते. हे आता लसूण टाकते. ही बघा, ही लसूण, हे खोबरं आणि ही कैरी. ही बघा, ही कैरी त्याच्यातच वाटायला घेते. ही हळद, अर्धा चमचा हळद, हे पाणी टाकून आता मी हे मिक्सरला लावून घेते. एकदम छान पैकी वाटून घेतलंय. हे बघा, एकदम बारीक वाटून घेतलं. आता मी तूप ठेवलेला आहे, गॅस पेटवलाय. हे एक पळी तेल घालते. तर हे तेल तापलंय. याच्यात आता मी लसूण टाकते फोडणीसाठी. हे बघा, ही लसूण छान लाल होऊन आली, वाटण होते. हे मिक्सर धुवून घेतलेलं. ह्या कढीला आता हा बघा उकळ आलेला आहे. हा बघा, उकळायला आली आहे. ती बघा, मीठ टाकते 1.5 चमचा. हा बघा, हे बघा, आता ही कढी उकळलेली आहे. आता मी ह्याच्यात मच्छी टाकते. ही बघा, धुवून घेतली छानपैकी. आता ही मी मच्छी कढीत टाकते. मच्छी टाकून आता ही मी ढवळून घेते. आता एक कड आला. हे बघा, ही मच्छी मी आता ढवळून घेतली. हे बघा, आता ही छानपैकी उकळली कढी. हे बघा, हे बघा, हे आता मच्छी पण बघा छानपैकी शिजलेली आहे. हे बघा, आता हिला कोथिंबीर घालते. ढवळून घेते. हा बघा, हिला कसा छानपैकी कलर आलाय. हे बघा, किती छानपैकी कलर आलेला आहे. आणि मच्छी पण बघा कशी छान शिजून आलेली आहे. हे बघा, आता मी गॅस बंद करते आणि कढी उतरून घेते. बघा, याच्यावर आता मी झाकण ठेवते. ही मच्छी आता मी धुवून घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकते. हा आगळ टाकते. हा आगळ लावून घेते. मालवणी. हा बघा, हा मी मसाला घालते. चांगलं ढवळून घेते. चांगला मसाला लावून घ्यायचा. हे बघा, आम्ही मसाला लावून घेतलाय. घेतलाय. हा बघा, आणि हे तांदळाचं पीठ.
हे चवीपुरता मीठ, मसाला हा बघा, मसाल्याचा कलरच बघा किती छान आहे तो. मिक्स करून घेते. हा बघा असा मिक्स करून घेतलाय. गॅस पेटवून घेते आणि पॅन ठेवते. गरम झालाय. आता मी याच्यावर तेल सोडते. हे बघा, आता मी ही सुळे मच्छी भाजून घेते. हे बघा, हे बघा आता मी मच्छी भाजायला घेते. बघा आता मच्छी भाजून घेते. थोडं तेल टाकते वर. हे बघा आता हे मी पलटून घेते. हे बघा, अजून थोडं तेल टाकते. मच्छी मी काढून घेते. चांगली भाजलेली आहे. ही बघा चांगली तळून घेतली आहे. हे बघा, हे बघा अशी छानपैकी तळून घेतली आहे. हे बघा, आता सगळी मच्छी अशी तळून नंतर दाखवते. टोळ मासा फ्राय आणि झिंगा फ्राय आणि बांगडा कढी. मालवणी पद्धतीने टोळ मासा फ्राय, झिंगा फ्राय आणि बांगड्याची कढी अशी मी रेसिपी बनवलेली आहे. ही जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.